DM सिटी हॉस्पिटल कल्याण या ठिकाणी ऐका DM सिटी वृद्धाश्रम DM सिटी वृद्धाश्रम आणि कम हॉस्पिटल म्हणजे या ठिकाणी वृद्ध माणसांची सेवा नव्हे तर रंजल्या गांजल्यांना मदत करण्याचा विडा डॉक्टर रवींद्र जाधव साहेब आणि ताई सुरेखा जाधव डॉक्टर सुरेखा जाधव ताई यांनी आपल्या आयुष्यामध्ये अथक प्रयत्न करून हा जो कार्यक्रम या ठिकाणी राबवला आहे तो बाबासाहेबांचं संविधान त्याला कुठल्याही प्रकारे धक्का लागू नये किंवा त्याचं संवर्धन करण्यासाठी त्यांनी सैनिक निर्माण केले आणि त्या संविधानाचं संरक्षण करणारे संविधान सैनिक अशा प्रकारे साहेबांची जी कल्पकता आहे ती अतिशय उत्तुंगाची आहे आणि म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे म्हणून आणि ते काम डॉक्टर रवींद्र जाधव आणि सुरेखाताई जाधव यांच्यामार्फत होत आहे ते म्हणजे असं वामनदादा कर्डकांनी असं सांगितलं आहे की हे भीमा तुझा हा वाळून चाललेला जोंधळा आहे याचं संरक्षण कोण करणार आहे अरे हे कधी ते माळ्याचं काम कोण करणार आहे ते जथ्था आहे की नाही तर त्या ठिकाणी वामनदादा असं म्हणतात वाळुनी चालला हा उभा जोंधळा कोण राखील भीमबा तुझा रे मळा आणि हा मळा कोण राखणार आहे वामनदादा म्हणतात वाळुनी चालला हा उभा जोंधळा कोण राखील भीमबा तुझा रे मळा शेत सोडून जाता धनी मावळा शेत सोडून जाता धनी मावळा सोनियाच्या स्थळा पातली अवकळा अशा ह्या सोन्याच्या स्थळाला ही जी अवकळा आली आहे आणि ती अवकळा पाहून डॉक्टर रवींद्र जाधव यांच्या मनामध्ये तो पाझर फुटला आणि सुरेखाताई जाधव ह्या दोघांनी त्या मळ्याकडे लक्ष टाकण्याचं काम केलं आहे आणि म्हणून माल करपून जाता असा कोवळा म्हणजे शेतातला जो जोंधळा आहे माल करपून जाता असा कोवळा मोठ मोडून बसला गडी बावळा म्हणजे ह्या मळ्याचं संरक्षण करणारा गडी आहे तो आपली मोठ मोडून बसला आहे म्हणून मोठ मोडून बसला गडी बावळा पाणी देईल पिकाला कसा रे आता राखणारा जथा हा लुळा पांगळा आणि आज बाबासाहेबाचा मळा राखणारे लोक लुळे आणि पांगळे आहेत आणि अशा वेळेला जो धीर देणारा माळी डॉक्टर रवींद्र जाधव आहे आणि त्यांनी हा मळा राखायचं काम केलेलं आहे पीक जाळीत सुटल्या उन्हाच्या झळा आणि या उन्हाच्या झळा पीक जाळत आहे म्हणजे अन्याय आणि अत्याचारग्रस्त झालेली लोक आहेत समाज आहे ते म्हणजे पीक आहेत अन्यायग्रस्त लोक आणि ते संवर्धन किंवा त्याचं निरूपण करण्याचं काम डॉक्टर रवींद्र जाधव करीत आहे पीक जाळीत सुटल्या उन्हाच्या झळा बोलती रोपट्यानो जळा रे जळा आणि म्हणून बाबासाहेबाचा विचार वामनदादा म्हणतात रान ढोरांचा येता जथा वेगळा रान ढोरांचा येता जथा वेगळा कोवळे कोंब हे कापती चळचळा आणि हे आमचा समाज आमच्या समाजातील जे लोक आहेत ते अन्याय आणि अत्याचारग्रस्त आहेत आणि ते बघून अन्याय आणि अत्याचार पाहून सगळ्या लोकांना भीती वाटत आहे परंतु आमचे संविधान सैनिक डॉक्टर रवींद्र जाधव त्यांच्याबरोबर युद्ध करीत आहेत म्हणून वामनदादा म्हणतात पीक पदरात पडण्याच्या आधीच का वामनदादा म्हणतात की ह्या मळ्यातलं पीक जे आहे ते पदरात पडायच्या आधी पीक पदरात पडण्याच्या आधीच का चालला आज वामन तुझा रे विळा चालला आज वामन तुझा रे विळा पीक नाही हा आहे भीमाचा गळा
पीक नाही हा आहे भीमाचा गळा. कापसी काय रे काय झाला खुळा, कापसी काय रे काय झाला खुळा. वाळूनी चालला हा उभा जोंधळा, कोण राखील भीमा तुझा रे मळा. आणि अशा प्रकारचा मळा सांभाळण्याचं काम डॉक्टर रवींद्र जाधव आणि डॉक्टर ताई सुरेखा जाधव यांच्या मार्फत होत आहे. आणि म्हणून आपण संविधान सैनिक बलवान कसा होईल त्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि हाच मी संदेश या ठिकाणी देत आहे. सगळ्यांना माझा सप्रेम जय भीम. जय भीम. जय भीम. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. खूप छान.